नमस्कार रसिक प्रेक्षको, आपण गेल्या भागात संजय क्षेम कल्याणी मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच रंगभूमीवरील कलाकार यांच्याशी गप्पा मारत होतो आणि त्या गप्पा अशाच पुढे आजच्या भागात पुढे कंटिन्यू करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं माझे कोकण या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण गेल्या भागात जशा आमच्या प्रेक्षकांबरोबर गप्पा मारल्यात तशाच थोडं आपल्याबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा आहे प्रेक्षकांची. जरूर. ज्या सर्व प्रवासामध्ये आजपर्यंत जो मागच्या भागाचे सगळं सांगितलं, सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला माहिती दिली, त्या प्रवासामध्ये आपल्या कुटुंबाकडून आपल्याला कशी साथ आणि कसं प्रोत्साहन मिळालं? कुटुंबाकडनं खूप छान सपोर्ट मिळाला. म्हणजे आईला माझी नाटकं बघायला खूप आवडायचं, ती यायची नाटक पाहायला. वडील आपले आले बसले, पण त्यांना आवडायचं. बाकी माझे मोठे भाऊ बहिणी, चाळीमध्ये विशेष कौतुक असायचं. चाळीतले लोक पण सपोर्ट द्यायचे. म्हणजे मी जेव्हा प्रोडक्शनमध्ये काम करायचो तेव्हा मला आर्टिस्ट लागायचे, तर आमच्या त्या 32 नंबरच्या चाळीमधला असा एकही माणूस नाही की त्यांनी टी व्हीवरती काम नाही केलं. छोट्या छोट्या रोल करता, एक दुकानदाराचा एक रोल आहे, 2 वाक्य आहेत, आमच्या चाळीतले घेऊन जायचो मी. त्याच्यामुळे सपोर्ट मला खूपच होता. आमचे आजूबाजूचे मित्र ते सांगायचे, अरे छान होते तुझं काम, मस्त कर. एक सपोर्ट ऑलवेज छान, आजही चांगला सपोर्ट मिळतो आहे मला. बरं, आपली पत्नी जी आपली गृहलक्ष्मी असते, ती पत्नीने कधी याबाबत तुम्ही कुटुंबाला वेळ कमी मिळण्यामुळे बाबत कधी तक्रार केली का? अजिबात नाही. बरं. अजिबात नाही. ते सांगते तुला तुझं क्षेत्र आवडतं, तू कर, फक्त वाह्यातपणा करू नकोस, एवढं सांगतं. महाराष्ट्रभर रंगभूमीच्या निमित्ताने दौरे करत असताना अनेक वेळा वेगवेगळे अनुभव चांगले वाईट येत असतात. असा काही अनुभव, एखादा कटू अनुभव तुम्हाला तुमच्या बाबतीत घडला आहे का कधी? म्हणजे चांगले आणि वाईट, चांगले खूपच आहेत. म्हणजे जेव्हा बालनाट्याचे आम्ही जे दौरे करत होतो ते गोवा, कोकण असे दौरे असायचे. त्याच्यामुळे त्यावेळेचा नाटकाचा माहोल म्हणजे अप्रतिम होता. म्हणजे ती झापाची थिएटर, रात्री प्रयोग संपल्यानंतर उत्तम जेवण, आजही त्या अन्नाची चव. म्हणजे कोकण गोवा दौरा म्हटला की आम्ही आजही सगळे नटमंडळी खुश असतो. पूर्वी आमच्या इतर भागातही दौरे व्हायचे, पण एकतर याला इथलं वातावरण खूप छान, एक तर थंडी असायची, इथला रसिक प्रेक्षक सगळीकडेच आहेत, सगळीकडे वेगवेगळे आहेत, पण ते तिकडं खूप खर्चिक पडायचं, लांब जायचं. तेव्हा वेळेला थिएटर फार गैरसोयीची होती. नाटकं बघायची म्हणजे मैदानात लागायचे किंवा साखर कारखान्यात शो व्हायचे आमचे. पण खरी जी काय झापाची थिएटर इथं होती गोवा कोकणमध्ये, तर मजा यायची प्रयोग करायला. आम्ही उघडले स्वर्गाचे दार करायचो तेव्हा जेवढे ऑडियन्स, म्हणजे हाऊसफुल नाटक असायचं, ते झाल्यानंतर रात्री सांगायची की आत्ता प्रयोग करा, तेवढेच ऑडियन्स असायचा. पण ते नाटक खूप हेवी होतं, ती भाषा वेगळी होती आणि ते नाटक करताना थकून जायला व्हायचं. पण तरी आम्ही 2-2 शो त्या काळात केलेले आहेत. रात्री 2 नंतर प्रयोग चालू करायचो आम्ही. आपण या नाटकांबरोबर काही मालिकांची पण निर्मिती केलीत. निर्माता म्हणून तुम्ही निर्मिती केलेली एक संघर्ष म्हणून मालिका होती. त्या मालिकेबाबत थोडक्यात सांगाल का? जरूर. जेव्हा आम्ही जेव्हा प्रपोजल टाकलं दूरदर्शनला, तेव्हा ते पास कधी होईल माहिती नव्हतं. तेव्हा मी दीपस्तंभ नावाची एक सिरियल आम्ही करत होतो, जे प्रभात चॅनल नवीनच सुरू होणार होतं. त्याच्याकरता आम्ही ते फर्स्ट टाईम लंडनला शूट त्या सिरियलचं होणार होतं. त्याचे सगळे चार्ट बीट मी बनवले, कारण लंडनला आम्हाला कमीत कमी ग्रुप जायचा होता. त्याच्यात म्हणजे मी काम पण करायचो. माझे मित्र होते बाबा सावंत, प्रथमेश सावंत नाव त्यांचं, त्यांची माझी ओळख दूरदर्शनलाच झाली. पुढे मग ते कॅमेरामन म्हणून होते आणि जेव्हा ते दिनमान या सिरियलला दिग्दर्शक झाले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू मला असिस्ट पण करायचं आहे आणि सगळं तूच करायचं, मी फक्त कॅमेऱ्यावरती होणार
आणि मी दिग्दर्शक मी असणार, पण बाकीच्या गोष्टी तुला सांभाळायच्या. आम्ही मिळून जवळजवळ 8 ते 10 सिरियल एकत्र केल्या. आमचं ट्युनिंग एकदम फर्स्ट क्लास होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा यायची. आम्हाला त्यातलं स्क्रिप्टचं हे कळायचं. फिल्मी चक्कर हा काय प्रकार आणला होता तो? हो, फिल्मी चक्करसुद्धा म्हणजे जे मी पहिले 4 एपिसोड त्याचे एडिट केले नव्हते. जेव्हा आम्ही बाबा सावंतच्या ज्या सिरियल केल्या प्रथमेश सावंतच्या दूरदर्शनला, तेव्हा त्याचं संकलक मीच असायचो. म्हणजे कधी कधी मी एपिसोड झाला की तो साधारण त्या 20-22 मिनटाचा एपिसोड असायचा. 25-1 मिनटाचं झालं की मी त्याला सांगतो, अरे बाबा 25 मिनटाचं झालं, काय करायचं कापायचं आणि पाठवून द्यायचं आहे. म्हणलं तू दिग्दर्शक काय योग्य ना, मग तुला कशाला घेतलं आहे, तू स्वतः एडिटर कापून टाक, जे पाहिजे ते कर. मी बरोबर कापायचो. म्हणायचं आता म्युझिक करून टाक, स्टॉक म्युझिक आहे, तेव्हा स्टॉक म्युझिक चालायचं. स्टॉक म्युझिक करायला सांगायचो, तो रात्री यायचा बघायला. फर्स्ट क्लास 22 मिनटं बसले आहेत ना बस, असं ट्युनिंग असायचं त्यावेळेला. ही कशा प्रकारची संकल्पना होती पण फिल्मची? हां, तेव्हा मी जेव्हा एडिट करायचो ना, तेव्हा ज्या स्टुडिओमध्ये मी करायचो त्याचे जे मालक होते सुनील खानोलकर, त्यांचं हिंदी प्रोडक्शन चालू होतं, हे फिल्मी चक्कर. तर पहिले 4 एपिसोड म्हणजे चांगले नाही गेले, तर त्यांच्याकडे त्याचं एडिटिंग त्या स्टुडिओत चालायचं. तर सुनील खानोलकरांनी सांगितलं, ते विचारत होते एडिटर को है क्या अच्छा, बोले संजय को पूछो वो करेगा, अच्छा करता है वो. मग त्यांनी मला विचारलं की तू एडिट करशील का? म्हटलं करेन, पण मला बघायला लागेल ते काय आहे ते. तर ते 22-25 मिनटाचा एपिसोड असायचा, पण त्याचं शूटिंग खूप असायचं. म्हणजे त्यावेळेला 1 आवरच्या 12-12, 13-13 कॅसेट शूट असायच्या आणि त्याच्यातून 22-25 मिनटं काढायचे. पण म्हणजे माहीत नाही त्या दिग्दर्शकाच्या डोक्यात काय असायचं, तो सगळं कॅमेरा ऑनच ठेवायचा. तर मला त्या एपिसोड करताना खूप वेळ लागायचा. म्हणजे जिथं मी 1-1.5 शिफ्टमध्ये एपिसोड एडिट करायचो, ते 2-2.5 शिफ्ट लागायचे. निर्मात्याचं नुकसान होतं ना. तर एकदा मला त्यांनी बोलवलं, म्हटलं अरे तू बहुत टाईम लगाता है. म्हटलं ये सब कचरा इसमें भरा है ना, इसलिए मला त्या दिग्दर्शकावर भांडण पण झालं. पहिले 2 दिवसातच मी म्हटलं मैं तेरे साथ काम नहीं कर सकता आणि निघून गेलो. मग तेव्हा जेव्हा प्रोड्युसरनी पुन्हा मला बोलवलं, म्हटलं फर्स्ट कट होईपर्यंत हा माणूस आतमध्ये येता कामा नये. मग फर्स्ट कट तर होऊ द्या, बघू तर द्या काय करायचं आहे. एक तर 13 तासाच्या याच्यात 22 मिनटं काढायचे आहेत. ह्याच्यात डिस्कशन आहे, ह्याच्यात लाईटिंग आहे, ह्याच्यामध्ये एखाद्या माणसाची जस्ट एवढीच रिॲक्शन आहे, तर 2.5 पानाचं सीन कशाला वाचतोय. म्हटलं एकच रिॲक्शन आहे ना. तर म्हटलं त्याची ती शूटिंगची स्टाईल आहे. म्हटलं ती करेक्ट रिॲक्शन शोधायला मला वेळ लागतो, त्याच्याकरता मला टिप शोधायला लागतात. मला एकदा त्याची स्टाईल कळली ना, मग धडधड करायचं. अर्धा तास वाईप आउट, डायरेक्ट कट, दुसरा शॉट, फास्ट फॉरवर्डमध्येच बघायचं. मग इतकी माझी नजर फ्रेम टू फ्रेम बसली होती की जेव्हा मी ॲडव्हर्टायझिंगच्या त्या काळात दूरदर्शनला जितक्या जाहिराती जायच्या त्या माझ्या अंडर जायच्या. लिंटास, STA, क्लॅरिन ॲडव्हर्टायझिंग, सगळ्या. म्हणजे कलकत्ता दूरदर्शन, दिल्ली दूरदर्शन, बँगलोर दूरदर्शन, जितके म्हणून दूरदर्शन होते, तो स्पॉट माझ्याकडे बनवायला यायचा. मग ते 30 सेकंडपैकी 20 सेकंद, 15 सेकंद, 10 सेकंद ह्या एडिट करायचं. तर मला सगळे पॅकशॉट पाठ असायचे. उन्हाळा आहे तर कुठला पॅकशॉट वापरायचा, हिवाळा आहे कुठला पॅकशॉट वापरायचा आहे, हे सगळं करून त्या फ्रेमवरती इतकी छान नजर बसली होती की मला कळायचं हां आता हा इथे ओके शॉट आला की तो करून तेवढाच लावायचो मी. जेव्हा 5वा एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा मला एक फोन आला. तर मला त्या स्टुडिओच्या बॉयने सांगितलं, हो आपला फोन आहे. तर मी म्हटलं हॅलो, हां बोलिये. तर म्हणलं मी सतीश शाह बोलतो आहे. म्हटलं हां बोला. अरे भैया आपने जो एडिट किया आज का एपिसोड, अरे कमाल है, कमाल मतलब जो 4 एपिसोड में नहीं दिखाई दिया वो इसमें आपने कर दिखाया. बहुत मैं आता हूँ आपको मिलने के लिए. मतलब हम एक दूसरे को जानते हैं, हमने एक साथ काम किया है. तेव्हा ते गिरीश घाणेकरांचं एक पिक्चर होतं, ते सतीश शहानी काम केलं होतं. तर आम्ही तिथे झालं होतं आमची ओळख. तर मला अच्छा क्या याद नहीं आ रहा है, अच्छा मैं आता हूँ.
तर मी एडिट करत असताना त्यांचं रात्री पॅकअप झालं. अंधेरीतच त्यांचा स्टुडिओ होता. पॅकअप झालं तो आलं, दरवाजा उघडून म्हणाला, हॅलो आय एम सतीश शाह. मी असं वळलो, म्हटलं हॅलो मी संजय क्षेमकलानी. अबे तू है क्या? बराबर है यार, तू एक्टर है ना, तेरे को एक्टर के दूसरे साथ क्या रिएक्शन है बराबर मालूम पड़ता है. त्याने डायरेक्टरला बोलून सांगितलं, इसको हटाएगा ना तो तेरा सीरियल डब्बे में जाएगा. क्या करेक्ट रिएक्शन देता है ये आदमी. मैं एखाद्या डायलॉगवरती दुसऱ्या आर्टिस्टची काय रिॲक्शन टाकायची ते एडिटरचं काम असतं. करेक्ट ते टायमिंग जुळायला पाहिजे. ते कॉमेडी सिरियल विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद ते करायला लागतं. विदिन म्हणजे त्या याचा इम्पॅक्ट त्या याच्यावर येऊन ऑडियन्सला ते कळणं हे फार तो इम्पॅक्ट टायमिंगवरच असतो. मग सतीश शहाची माझी दोस्ती झाली. आजही रत्ना पटक शहाला माहिती नाही, मला जर भेटली तर ती ओळखणार नाही. पण जेव्हा मी तिला सांगेन की मी फिल्मी चक्करचा एडिटर, ती म्हणेल. तिला खूपदा भेटायला यायचं होतं. ती सतीश शहाला म्हणे, यार ये हर एपिसोड में ये आदमी कुछ अलग ही करता है. तेव्हा ते सगळे मशिनरी नवीन नवीन येत होती. एडिटिंगची जेवढी मशीन येत होती, RS-440 आलं, मग 50 आलं, मग त्यावेळेचं जे स्पेशल इफेक्ट मशीन होतं, ही सगळी मशिनरी सुरुवातीला मी हँडल केलेली आहे. त्यामुळे मला माहिती आहे आत्ता जर टेक्निक आहे खूप फरक आहे. आता तुम्ही एक बटन दाबले 5-10 हजार एपिसोड इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यात इफेक्ट थोडे होते, पण कुठल्या इफेक्टचा कुठं वापर करायचा हे त्या काळात बरोबर कळायचं. आणि म्हणजे खूपच छान अनुभव. नंतर मी बऱ्याच सिरियल केल्या, हिंदीमध्ये केल्या, झूठ बोले कौवा काटे केल्या, अकबर बिरबल केल्या. म्हणजे त्या काळात माझं अभिनयाकडे टोटली दुर्लक्ष झालं होतं. मग लोक मला संकलक म्हणूनच बोलवायला लागले. म्हटलं अरे आता झालं आपलं सगळ्याच डिपार्टमेंट झाले, नट झालं, रंगभूमी झाली, हे झालं, दिग्दर्शक झालो, निर्माता झालो, संकलक झालो. आता म्हटलं आपण परत अभिनयाकडे वळूया. कारण पडद्यामागच्या कलावंतांना फार कमी लोक ओळखतात. एखाद्या सिरियलमध्ये काम केलं, अरे यानं बघितलं आहे कुठेतरी, असं होतं ते. म्हणून मी ते काम चालू ठेवलं आहे. असं काही हे नाही. आणि आता काय मी बच्चन काय होणार नाही याची मला कल्पना आहे. पण जे आहे रुटीनमध्ये ते चालू ठेवायचं बस. करता करवितामधला एखादा एक प्रसंग झाला होता त्याबद्दल सांगाल? करता करविताचं मी रिप्लेसमेंट करत होतो. हां. त्याच्यामध्ये कहाणी अशी होती की म्हणजे रमेश देव खूप अप्रतिम काम करायचे. रमेश देव, सीमादेव होते. नंतर मिनल परांजपे होती. मिनल परांजपे म्हणजे निवेदिता जोशीची मोठी बहीण. म्हणजे मंतरलेली चैत्रवेल नाटकात ती काम करायची. तो गोवांदू असोसिएशनचा जो ॲक्सिडेंट झाला त्यातनं ती वाचली होती. तर ती त्याच्यामध्ये माझ्या वहिनीची भूमिका करायची. राजन तामाणे मोठ्या भावाचा. त्याच्या नाटकामध्ये एक किस्सा होता. म्हणजे त्या नाटकाची गोष्टच अशी होती की सासरा सुनेवरती बळजबरीचा प्रयत्न करतो आणि ती घरातनं बाहेर पडते. तिच्या दोन्ही पायानं ट्रक जातात आणि ती अपंग होते. फक्त त्या घरामध्ये धाकटा दीर तिच्या बाजूनी असतो, अशी ती गोष्ट होती. शेवटच्या क्षणाला ती नवऱ्याला सांगते, तुम्ही माझी साथ नाही देणार. तो त्याच्या वडिलांना खूप घाबरत असतो, कारण ते मोठे उद्योगपती असतात, मंत्री असतात. वडिलांना सोडायला काही तयार नसतो. तो बघतो, मान फिरवतो. ती म्हणते, कळलं मला, तुम्ही काही माझी साथ देणार नाही. असं म्हणून ती सांगते, तुमचा मुलगा काय मला घटस्फोट देणार, उलट मी तुमच्या मुलाला घटस्फोट देते. असं करून ती मंगळसूत्र टाकते, फेकते, निघून जाते. आता मी रिप्लेसमेंट करतोय त्या नाटकातला, माझा पहिलाच प्रयोग. आणि ते मंगळसूत्र तिने तोडलेलं. बरं त्याच्यानंतर तो मुलगा जायला निघतो आणि सीमा ते त्यांनी माझी आईची भूमिका केली होती. ते मला विचारलं, अरे तू कुठं निघालास? तो म्हणतो, पिंजऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पक्षाला सारा आभाळ मोकळं असतं, फक्त पिंजरा तोडायचं त्याला धैर्य लागतं. वहिनी जर अपंग असून सुद्धा घर सोडू शकते तर मी का नाही? निघतो मी. आईच्या पायाला हात लावून निघून जातो. तर ते मंगळसूत्र जेव्हा माझ्या पायावरती पडलं, पहिलाच प्रयोग. म्हणजे तोपर्यंत मी काम करणार आहे रमेशदेव, सीमादेव यांना माहिती नव्हतं. कारण मला 2 वाजता बोलवलं होतं तालमीसाठी, पण ते ट्रॅफिक बिफिकमुळे थोडेसे उशिरा आले तिथे. त्यामुळे चला प्रयोग करूया. कोण आहे मुलगा? हा करतो आहे का? बरं ठीक आहे चला. असं करून माझी रिहर्सलही नाही झाली त्यांच्याबरोबर. पण बाकीच्या लोकांनी, राजन तामाणे, मिनल परांजपे, त्यांनी मला जुजबी दाखवलं होतं की इथून इथं जायचं, हे स्वयंपाकघर आहे, तू मुवमेंट कशाही कर, आम्ही तुला सांभाळून घेतो. ते बालनाट्यात आम्ही तयारच झालो होतो. त्याच्यामुळे ते करता ते माझ्या पायावरती ते मंगळसूत्र पडलं.
आयला म्हटलं लोकांनी तर ते बघितलं आहे, पायावर पडलं आहे. म्हटलं असं झटकून मला जाता नाही येणार. तर मी ते उचललं, असं हातात घेतलं, असं बघितलं आणि असं जायला निघालं. तर रमेश देव एकदम, कारण त्यानंतर तो वहिनीच्या पाठोपाठ जातो आणि जर हा मंगळसूत्र घेऊन गेला तर ते वेगळं काहीतरी झालं असतं. तर ते रमेश देव तिकडं खाली ठेव, मंगळसूत्र खाली ठेव. मला कळलं होतं की मी एक्झॅक्ट काय करणार आहे ते सांगतात खाली ठेव खाली ठेव. तिकडे राजन, अरे ते मंगळसूत्र खाली फेक ना. मी आपलं सरळ गेलो आणि ते आई मी पण येतो. ते म्हणजे तू कुठे चाललास? मग तो डायलॉग जो होता, पिंजऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पक्षाला सारे आभाळ मोकळं असतं, पिंजऱ्यात तोरायचं धैर्य लागतं, ती अपंग असं जगू शकते, मग मी का नाही, असं म्हणून ते मंगळसूत्र सीमाताईंच्या हातात ठेवलं, ती मूठ बांधली, पाया पडलो आणि मी निघून गेलो. झालं, नाटक संपलं. पहिला प्रयोग पहिलाच केलेला आणि वा वा छान काम केलंस वगैरे. सीमाताईंनी पण अरे तू खूप खूप छान काम केलंस असं बोलले. तो शेवटचं मला खूप छान टची वाटलं, म्हणजे फार इम्पॉर्टंट होतं ते. जाताना प्रयोग, म्हणजे प्रयोग सुटल्यावर घरी जाताना त्यांनी रमेश देवांना गाडीमध्ये किस्सा सांगितला. तर म्हणाले की तो मंगळसूत्र घेऊन, मी त्यालाही सांगत होते त्या मुलाला ते मंगळसूत्र टाक खाली, पण त्यांनी ज्या वेळेला माझ्या हातात मंगळसूत्र दिलं ना तर माझ्या डोळ्यात खरे अश्रू आले. आणि तर म्हणे रमेश देव पण म्हणाले हो ते कमाल आहे तो पोरगा, असं करून. मग दुसऱ्या प्रयोगाला दुसऱ्या दिवशी आमचा लगेच प्रयोग होता. अरे तू कुठे आहेस, तू इकडे ये. मला बोलवलं आणि मला सांगितलं ते काल तू जे केलंस ना ते नलू तुझं खूप कौतुक करत होती. अहो म्हटलं रमेश काका एकदम पायावरच पडलो आणि ते असं ठोकरलं जाणं अजिबात चांगलं वाटलं नसतं. म्हटलं काय करायचं, म्हटलं हे एक तर मी त्याच्यावर म्हणजे अगदी पायावरच, म्हणजे ते काही ठरवून केलेलं नव्हतं, ते पडलं माझ्या पायावर, म्हणून ते उचलून मी त्यांच्या हातात दिलं. आईशिवाय माझ्या जवळच्या घरात कोणीच नाही आहे ना. तिथे तुम्ही ते इम्प्रोवाइज करून इम्प्रोवाइज, आणि त्यावेळेला ते सुचलंच मला, म्हणजे कदाचित हा दैवी योग पण असतो. मी जर असं खेळून गेलो असतं त्याचा अर्थ वेगळा झाला असता. तर ते रमेश देव मला म्हणाले अरे तू जर ते मंगळसूत्र घेऊन बाहेर गेला असतास तर असं वाटलं असतं की तुझं वहिनीचं काहीतरी झंगाट आहे, असं त्यांनी मला प्रयोग. अहो म्हटलं तेवढं मला समजलं, मी ते मंगळसूत्र टाकून नकत नव्हतं. शेवटी एकच होतं, आई माझ्या जी जवळची त्या अख्ख्या घरामध्ये आणि वहिनी जवळची आहे, तर ते मी आईच्या हातात देऊन मी निघून गेलो. तेवढं खूप छान छान काम केलं. म्हणजे मग नंतर माझं त्यांचं घरी येणं जाणंच झालं. मग मी कधी त्यांच्या घरी गेलो की मला सीमाताई म्हणायच्या हा बघ माझा तिसरा मुलगा आला, असं ते मला मुलगा मानायचे. तर या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. लंडन किड्स UK कन्सेप्ट इंटरनॅशनल प्री स्कूल चेन लवकरच चिपळूण येथे. यामध्ये प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सीनियर KG, नर्सरीचा समावेश आहे. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा लंडन किड्सला. आमचा पत्ता पितृछाया सदन, ओझरवाडी, शिवाजीनगर, चिपळूण. संपर्क क्रमांक 86 24 02 45 56 किंवा 75 88 61 22 75. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे या गप्पांमध्ये. सर, 30 वर्षांपूर्वीची मराठी रंगभूमी आणि आत्ताची रंगभूमी याच्यामधला फरक आपणाला काही जाणवतो का, किंवा त्याबद्दल आपणाला काय वाटतं? आहे ना, फरक आहे. म्हणजे मूलतः जर फरक बघायला गेलं तर टेक्निकमध्ये आता खूप फरक पडला आहे. म्हणजे त्यावेळेचे स्पॉटलाईट वगैरे तर आता एकदम तुमचं सगळं डिजिटलाइज झालं आहे. तुमचे साऊंड सिस्टीम खूप चांगले आलेले आहेत. आता असं लेपल वगैरे आहे. त्या काळात जेव्हा आम्ही नाटकं करायचो तेव्हा सगळे खाली माईक असायचे, वरती टांगलेले असायचे, पण आवाज शेवटच्या याच्यापर्यंत पोचायचा. हुल्लडबाजी वगैरे क्वचित व्हायची, पण प्रेक्षकही तितकं सुजाण होता. करणारे मन लावून करता. आजही म्हणजे
कलाच्या बाबतीत आता आणखीन सुधारणा झाली आहे. उत्तम उत्तम आर्टिस्ट रंगभूमीवरती यायला लागले, चांगल्या चांगल्या संहिता यायला लागल्या आणि फरक पडणारच. शेवटी काळानुरूप फरक पडतो. आज उत्तम दिग्दर्शक आहेत, नवीन नवीन विषय घेऊन येणारे ताज्या दमाचे लेखक आहेत, त्यांना बसवणारे तितकेच तरुण तडफदार दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळे आणि जे पूर्वी जी पठडीतली नाटकं असायची ती आता नाही आहे. आता विविध विषयाची नाटक रंगभूमीवरती येतात आणि त्याला तरुण पिढी तितक्याच पद्धतीनं साथही देतात. फरक पडणार म्हणजे. मराठी रंगभूमीवर काही सशक्त नाटकं, जे सशक्त संहिता आहे, अशा नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी असतो, पण विनोदी नाटकांवरती प्रेक्षकांचे ओढे असतात. असं काही वाटतं का तुम्हाला? असं काय नाही, संहिता असते आणि नाटक समटाईम्स असं होतं ना की स्क्रिप्ट खूप छान असतं, करणारे आर्टिस्ट चांगले असतात, पण ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी पूर्वीच्या काळी एवढा मीडिया प्रकार नव्हता. आता मीडिया थ्रू तुम्ही पोचवू शकता, तुम्ही रील टाकू शकता, तुम्ही त्याचे प्रोमोज बनवून टाकू शकता. जाहिरातीपेक्षा आजकाल मीडियावरती नाटकं हिट करायचं आहे. पण शेवटी सगळीच काही कॉमेडी नाटकं चालतात असं नाही आहे, सगळी सिरियस नाटकं चालतात असं नाही आहे. जे असं कितीतरी उत्तम विनोदी नाटकंसुद्धा प्रेक्षकांचा आश्रय नाही मिळाला. याला काही लॉजिक किंवा असं काही नाही, शेवटी नशिबाचा भाग आहे. एखादं नाटक लोकांना आवडतं, म्हणजे 50 वर्षापूर्वी झालेलं नाटक आज काढलं तरी त्याला प्रेक्षक आहे, कारण ते अजूनही म्हणजे त्याच्यावरती कटार काळजात घुसली म्हणा, ही म्हणा, अशी भरपूर नाटकं आहेत जी आजही काढली आणि ती काढायलाच हवी. मध्यंतरी आमचा मित्र आहे सुनील बर्वे, त्यांनी असा प्रकार केला होता आणि चांगला सक्सेस झाला तो. खूप छान लोकांनी, म्हणजे विशेषतः त्या जुन्या नाटकांना तरुण पिढीनं आपलंसं केलं, त्याला हाऊसफुलचा एक दिला. हाऊसफुल झालं ती सगळी नाटकं, 25-25 प्रयोगच केले त्यांनी, पण खूप छान रिस्पॉन्स आहे. चांगलं नाटक, चांगलं दिग्दर्शक, चांगले कलावंत हे लागतातच. समजा संहिता चांगली, नट चांगले नसतील तर ती संहिता पोचणार नाही ना. एखादी संहितामध्ये काही त्रुटी असतील तर नट आणि दिग्दर्शक त्याला बरोबर करू शकतात. म्हणजे हे टीमवर्क आहे, कोणा एकाचं असं यश नाही आहे. चांगल्या स्क्रिप्ट नसेल तर नट तरी काय करणार. चित्रपट आणि नाटक यांचं यश किंवा अपयश याच्यामध्ये प्रसारमाध्यमांचा कितपत वाटा आहे? आहे, प्रसारमाध्यमांचा वाटा आहेच, पण तो जरा खर्चिक आहे. कारण जोपर्यंत चित्रपट करेपर्यंतच पैसा संपून जातो. हां, म्हणजे काही येतात, म्हणजे हरकत नाही आहे, त्यांनी यावं, करावं, पण पूर्णतः माहिती घेऊन यायला पाहिजे. माझ्याकडे अनेक येतात फायनान्सर, फिल्म बनाना आहे. मी त्यांना सांगतो, फिल्म काय माहिती आहे का तुला? उगाच पैसे कमवायला आलास तर येऊ नको, पहिले फिल्म काय आहे ते बघ. तू 1 वर्ष 1.5 वर्ष बघ, त्याचा अभ्यास कर. कोणी आलं तुझ्याकडे आणि तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तर मुळात त्या निर्मात्याला त्याची आवड असायला पाहिजे की मला एक चित्रपट बनवायचा आहे. कमवायला चित्रपट बनवायचा असं नको, मला उत्तम चित्रपट बनवायचा आहे. काय पैसे लागतील मी देतो, पण उत्तम चित्रपट बनवा. मग तो उत्तम बनला आणि नाही चालला तर त्याचं नशीब. पण ते आजकाल हे आत्ताच का, पूर्वीसुद्धा नाटक हॅमर करायला लागायचं की तुम्हाला 20-25. म्हणजे मी सविता दामोदर परांजपे आम्ही नाटक करत होतो, जवळजवळ 100च्या वर प्रयोग झाले, बुकिंगच नव्हतं. अशी अनेक नाटकं, टूर नाटक 85व्या प्रयोगाला बंद करायला निघाले होते. कुठं नाटक क्लिक होईल काहीच नाही. पुढे तर मग टूर आणि शांतीचं काठाने रेकॉर्ड केला. सविता दामोदर परांजपे असंच झालं. नाटक चालतं, लोकांना आवडते, पण चालत का नाही आहे, हे पडणारे प्रश्न आजही आहेत. मराठी रंगभूमीवर किंवा चित्रपटामध्ये स्थिरावायचं असेल तर इप्टाचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का? इप्टाचंच कशाला? इप्टाचं असं नाही, चांगल्या प्रशिक्षण आवश्यक आहे. मात्र म्हणजे काय आहे ते, जसं आता दिग्दर्शक जर बनायचं असेल तर तुम्हाला असिस्टंटगिरी करायलाच लागते आणि ती करावीच त्यांनी, कारण त्यातलं टेक्निक कळायला पाहिजे.
प्रशिक्षण आवश्यकच आहे. काही अगदीच बॉर्न असतात की जे येतात. आजकाल 1-2 डायरेक्टर परदेशातनं डायरेक्ट आले, पण ते परदेशात शिकले आहेत. आता अभ्यासक्रम आहे टोटली त्याचा. पूर्वी होत्या संस्था होतात, फिल्म इन्स्टिट्यूट आहे, NSD आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे ते. पण तुम्हाला क्षेत्र करायचं असेल, नाट्यक्षेत्र, चित्रपटसृष्टी असं नाही, कुठल्याही याच्यात तर तुम्हाला प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. आपण व्हॉइस कल्चर आणि फिजिकल फिटनेससाठी आपण काय केलं स्वतःसाठी? म्हणजे एक तर आम्ही पूर्वी जे माईक सिस्टीम असायची, त्यामुळे आम्ही, आत्ता मी इथं बोललो आहे, श्वास घेतला तरी कळतं, रेकॉर्ड होतं आहे. तसं पूर्वी नव्हतं. साखर कारखान्यात वगैरे शो केलं की आमचे आवाज पोचायचे. हीच एक प्रॅक्टिस होती. आणि फिटनेससाठी मी रोज सकाळी उठतो, वॉटर थेरपी करतो, जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला फिट ठेवतो. मी जागरण जरी झालं तरी सकाळी मला 5ला जाग येते, कुठेही गेलं तरी. म्हणजे पूर्वी, आजही मी कुठेही गेलो शूटिंगला, सकाळी बघतो सगळे झोपलेले असतात. मी उठतो, सकाळी उठून जातो फिरायला, लांब लांब जातो, परत येतो, आल्यावर आंघोळ करतो, नाश्ता करतो, पाहिजे तर मी परत झोपेन. पण जी सकाळची शांतता मिळते, म्हणजे मोबाईल नाही, काही नाही, लांबवर फिरायला जायचं, डोक्यात विचार नसतात, शांतपणाने दिवसभरात काय प्लॅनिंग करायचं ते करता येतं. म्हणजे बऱ्याचदा तर आजकाल कुठे गाडी न्यायचं म्हणजे खूप वेळ लागतो. कुठे मेट्रोचं बांधकाम चालू आहे, कुठं काय चालू आहे. ट्रेननी किंवा मेट्रोनी माणूस फास्ट जातो, लवकरात लवकर. कारण इथे कुठं तुमचं वाहन अडकलं तर तिकडे निर्मात्याचं नुकसान, सारखे फोन, सर कुठपर्यंत आलं तुम्ही, कुठपर्यंत, अरे येतोय रे, अडकलो आहे रे. तसं नाही, तिकडे गेलं की डायरेक्ट. तिथेसुद्धा मी 2-4 स्टॉप अलीकडेच उतरतो, किंवा रिक्षानं गेलं त्याला सांगतो बस इथंच थांबव, अरे आपने आगे बोला तर नाही, चल ना इधर से चल के जाता है. मी 2 स्टॉप आधी उतरून चालत जातो, कारण सकाळी उठून चालायला वेळ नसतो. जेवढा प्रयत्न करता येतो तेवढा मी करतो. तर हे आत्तापर्यंत रंगभूमीच्या निमित्तानं तुमचे बरेचसे महाराष्ट्रभर दौरे झाले असतील. या दरम्यान कोकणात सुद्धा दौरे केलेत. कोकणाने तुम्हाला आत्तापर्यंत काय दिलं? बरंच दिलं की, मगाशीच मी सांगितलं ना, चांगला रसिक दिला, उत्तम जेवण दिलं. आजही मी कोकणात यायला मला आवडतंच. कोकणात मी आलो की अनेक जुने लोक भेटतात. ऑफकोर्स आता सगळा एरियाच बदलला आहे, त्याच्यामुळे मला आता एक्झॅक्ट आठवत नाही चिपळूणला आम्ही कुठं नाटक करायचो. मागच्या वेळेला आलो तेव्हा ते थिएटर होतं ज्याच्याकरता आंदोलन चालू होतं, तिथे आम्ही काही प्रयोग केलेले होते. चिपळूणात कुठल्या तरी शाळा होत्या. म्हणजे त्या काळात म्हणजे हे सगळ्या ज्या संस्था होत्या, कला वैभव किंवा पंचीक, नाट्यसंपदा, चंद्रलेखा, ही सगळी मंडळी गोवा हिंदू असोसिएशनमध्ये इकडेच नाटकं जास्त असायची. त्याच्यामुळे त्या काळातले झापाची थिएटर वगैरे आत्ता डोळ्यासमोर आहेत, पण आता ते सगळी नामशेष झालेली आहेत. पण ओव्हरऑल दौऱ्यावरती जायला आवडतं. धन्यवाद संजय सर. आपण आमच्या चॅनेलवरती येऊन आमच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारल्यात. खरं तर तुम्ही बोलत बसलात तर मी अजून 10 दिवस पण बोलेन. पण आम्ही तुमचं केव्हाही स्वागत करायला तयार आहोत. मी पुन्हा कधी भेटण्याची योग येईल अशी अपेक्षा करतो. आणि माझ्यातर्फे पण तुम्ही माझे कोकण या चॅनलवरती माझी मुलाखत घेऊन मला जो मान दिला त्याबद्दल मी आता रसिका हो, मला खूप काही सांगायचं आहे, बोलायचं आहे, पण तुम्ही मग आपण एक पाठ करत बोलूया. मला लाईव्ह बोलायला जास्त आवडतं लिहिण्यापेक्षा. तर साहेब आहेत, जेव्हा कधी परत येऊ तेव्हा आपण पुढे गप्पा कंटिन्यू करू शकतो. धन्यवाद. माझे कोकण चॅनेलकडून आपल्याला दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो.